परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन. परिचय सांगते. गेल्या 17 वर्षांपासून विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी यांचे समुपदेशन व संमोहनाद्वारे व्यक्तिमत्व विकास मॅडम करीत आहे. आदर्श पालकत्व या कार्यशाळांद्वारे पालकांना प्रभावी मार्गदर्शन त्या करतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुलभ अभ्यासतंत्रे व संस्कारमूल्य कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन त्या करतात. नाशिक पोलिसांच्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन झालेल्या निर्भया पथकाच्या ॲथममध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. एलिट सोशल फोरमच्या संचालिका म्हणून सक्षम महिला अभियानांतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जिजाऊ ब्रिगेडद्वारा डॉक्टर रखमाबाई राऊत पुरस्काराने मॅडम सन्मानित आहेत. दिल्ली येथे 21st सेंचुरी माइंड ट्रेनिंग एक्सलन्स अवॉर्डने त्या सन्मानित आहेत. तसेच जागतिक स्तरावरील सर्वात खडतर असलेल्या आणि जुलै 2023 मध्ये कझाकिस्तान या देशात पार पडलेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन या स्पर्धेत जगात दुसरा आणि भारतात सर्वात कमी वयाचा आयर्नमॅन हा किताब पटकावणाऱ्या रजनीश गायकवाड यांच्या त्या मातोश्री आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मानसशास्त्र विभागाच्या मॅडम विद्यार्थिनी देखील आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याता म्हणून लाभलेला आहे. मीनल गायकवाड मॅडम यांचा सत्कार आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय गायधनी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या संस्थेचे माजी कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांची आज पुण्यतिथी आहे. डॉक्टर पवार साहेब म्हणजे आपल्या संस्थेसाठी एक आदर्श आहे. सगळ्यांसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श
ठेवलेला आहे. एक आदरयुक्त भीती त्यांच्या फोटोकडे बघून सुद्धा एक वेगळा असा आदर आजही वाटतो. डॉक्टरांना त्यांच्या आईने संस्कारक्षम व्यक्तिमत्व कसं असावं हे लहानपणापासूनच शिकवलं आणि डॉक्टर अतिशय संस्कारी आणि अतिशय हुशार, अतिशय चाणाक्ष असे त्यांचं ते व्यक्तिमत्व होतं. ते त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा दिसत होते. समोर कोण आहे, कसं आहे हे डॉक्टर लगेच ओळखायचे, कारण ते चाणाक्ष होते. समोरचा चेहरा डॉक्टरांना वाचता यायचा, कारण त्यांच्या आईने त्यांना तसे संस्कार दिले होते. आणि जर आपण आपल्या आईचं लहानपणापासून ऐकत आलो तर 100% आपण सुद्धा डॉक्टर पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व आपलं घडवू शकतो. कारण घरातून निघताना डॉक्टर आईला नमस्कार केल्याशिवाय कधीही बाहेर पडत नव्हते. त्याचं कारण असं होतं की आई जी असते ती आपल्या मुलाला नेहमी चांगला आशीर्वाद देते. चुकीचं कधीच वागणार नाही आपला मुलगा, यासाठी आपली आई सतत धडपडत असते. आणि ही आईची धडपड डॉक्टर ओळखून होते. त्यामुळे डॉक्टरांनी कधीही चुकीचं काम केलं नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये ते खूप उंच भरारी मारली. त्यांनी खूप यशस्वी झाले. खूप छान असं काम त्यांच्या हातून घडलं. एक सर्व डॉक्टरांनी त्यांना कोणता पुरस्कार दिला आहे सांगितलं ना, मी माहिती सांगत असताना ऐकलं. कोणता पुरस्कार मिळाला होता त्यांना सांगितली ना माहिती तुम्हाला. मग कोणता पुरस्कार सांगा बरं. DC रॉय पुरस्कार. ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. पूर्ण भारतभर जे डॉक्टर असतात त्या सगळ्या डॉक्टरांचं मत त्याला लागतं. हा जो पुरस्कार आहे हा राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. म्हणजे अतिशय मानाचा हा पुरस्कार आपल्या डॉक्टरांनी मिळवलेला आहे. म्हणजे ते किती महान व्यक्तिमत्व होतं यावरून ते सिद्ध होतं ना. तुम्हाला सगळ्यांना शिक्षक माहिती सांगतात, पण माहिती आपण फक्त एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. तसं करायचं नाही. कुणीही माहिती सांगत असेल तर ती माहिती पूर्णपणे ऐकायची. आपण माहिती का सांगतो रे? तुम्हाला ते व्यक्तिमत्व कळावं म्हणून सांगतो की नाही, बरोबर ना. मग ते तुमच्यासाठी असतं ना. शिक्षक सांगतात ते तुमच्यासाठी असतं ना. मग तुम्ही ऐकून सोडून देतात. लक्षात ठेवायचं असतं ना. आपलं जे माइंड असतं ना ते कायम सतर्क ठेवायचं. इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही त्याला. एका ठिकाणी ठेवायचं. कोणी काय सांगतंय ते ऐकायचं. हे आपलं कॉम्प्युटर आहे, कळलं का. कॉम्प्युटरवर बसून वेगवेगळे गेम खेळतो, मोबाईलवर बसून वेगवेगळे गेम खेळतो. त्यापेक्षा आपलं हे जे मेन कॉम्प्युटर आहे ना याला सक्षम बनवा. सगळ्यात मोठं कॉम्प्युटर कुठे दाखवा मला. आहे ना तुमच्याकडे? सगळ्यात मोठं आहे ना. याच्यापेक्षा कोणतंही मोठं कॉम्प्युटर नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त माहितीचा साठा आपल्या डोक्यामध्ये होतो आणि तो आपण ठेवला पाहिजे. खरं तर मी रोजच तुमच्याशी बोलते, नेहमीच बोलते, म्हणजे आपले शिक्षक नेहमीच बोलतात, हो की नाही. पण आज आपण आपल्या शाळेमध्ये डॉक्टर शैलेंद्र गायकवाड यांना नेहमी बोलवत असतो, परंतु आज त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मीनल गायकवाड यांना तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवलं आहे. चौरे मॅडम यांनी त्यांची अतिशय सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. त्या अतिशय छान अशा संमोहन तज्ज्ञ आहे. तुमच्या अगदी बालवाडीच्या मुलापासून तर लग्न झाल्यानंतर सुद्धा अशा अनेक मुलांना त्यांनी आतापर्यंत अनेक व्यसनांमधून बाहेर काढलेलं आहे. मोबाईलपासून दूर केलेलं आहे. जे मुलं वेगळ्या मार्गाला लागले त्यांना चांगल्या मार्गाला त्यांनी लावलेलं आहे आणि पुन्हा ते चांगलं शिक्षण घ्यायला लागलेले आहे. म्हणजेच काय, छान सांगतात ते, माहिती छान सांगतात ना. हां, मला तुम्हाला त्यांची माहिती ऐकायची. खरं तर सखी सावित्री समिती जी आहे ती आपल्या शाळेत स्थापन केली आहे आणि आपण मॅडमला त्या समितीवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलेले आहे. आणि विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन हा जो विषय आहे हा विषय आज आपण घेऊन त्यांना तुमच्यासमोर यायला सांगणार आहोत. मग आता तुमची मानसिक तयारी
चांगली असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना ऐकणार आहात. चांगलं आहे सगळ्यांची मानसिक तयारी, ऐकण्याची तयारी सगळ्यांची नक्की. व्हेरी गुड. म्हणजे कोणाचंही लक्ष काहीही झालं तरी इकडे तिकडे जाणार नाही, नक्की ना. व्हेरी गुड. आज आपल्या पवार साहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आदरांजली अर्पण करते आणि थांबते आणि आपल्या गायकवाड मॅडम यांचं आपल्या सगळ्यांतर्फे स्वागत करते आणि त्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्यासमोर त्यांचं व्याख्यान आयोजित सांगावं. त्यांचे मतं जे आहेत ते तुम्हाला पटतीलच आणि हे मतं त्यांचे मत तुम्हाला घरी जाऊन सांगायचे. एक विषय अजून सांगायचा आहे मला तुम्हाला की तुम्हाला माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला ती पटली की नाही, आवडली की नाही हे सांगून घरी तुमच्या आईवडिलांना तुम्ही ती माहिती सांगायची. नंतर तुमच्या आई आणि वडिलांचं पण आपण व्याख्यान ठेवणार आहे. तुम्हाला जर आवडली माहिती तर तुम्ही आईवडिलांना सांगाल, मग आईवडील पण त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी येथे येतील. मला खात्री आहे की 100% तुम्हाला आवडेल आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना पण व्याख्यानासाठी पाठवणार. धन्यवाद. नक्की तयार आहात? जेवण केलंय का? आवाज कमी येतोय, आवाज कमी येतोय. मुलांना कसं बनायचं आहे? चांगलं बनायचं आहे की वाईट बनायचं आहे? गुड म्हणजे काय? बॅड म्हणजे? डेंजर म्हणजे? आणि डेंजरच्या अपोजिट सेफ. बरोबर. ओके. मग आपल्याला त्या विषयावरती आता चर्चा करायची. तर मी एकटी बोलणार आणि माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना गप्पा मारायच्या आहे. आवडेल तुम्हाला? सगळ्यांनी छान गप्पा मारायच्या, सगळं नीट समजून घ्यायचं. ओके. नुसतं लेक्चर चालू आहे म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचं. खूप हुशार बनायचंय. ओके. हुशार म्हणून काय काय बनायचंय? आवाज कमी येतोय जरा. कशी आहे? मग सगळ्यांनी म्हणा, आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही अतिशय चांगली मुलं आहोत. आम्ही अतिशय चांगली मुलं आहोत. आम्ही निरोगी आहोत. आम्ही निरोगी आहोत. आमच्या सगळ्या सवयी अतिशय चांगल्या आहेत. आमच्या सगळ्या सवयी अतिशय चांगल्या आहेत. ठीक आहे. मग आजपासून आपल्याला या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. स्वतःचं व्यक्तिमत्व सगळ्यात आधी चांगलं बनवायचं आहे. एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकायचं आहे. व्हेरी गुड. मग आता जर आपल्याला सगळ्यात चांगला माणूस बनायचं असेल तर आपल्याला चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी चांगल्या समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. मग चांगलं म्हणजे काय? कुठली कुठली गोष्ट चांगली असते? एकेकाने उभारून सांगायचंय. हा बोल. अभ्यास करणे. व्हेरी गुड. अजून? सकाळी लवकर उठून व्यायाम करणे. काय बात आहे. दुसऱ्यांची मदत करणे. व्हेरी नाईस. रोज आंघोळ करणे. रोज आंघोळ करणे. व्हेरी गुड. रोज ब्रश करणे. रोज ब्रश करणे. व्हेरी गुड. बोल. सगळ्यांशी मिसळून राहणे. व्हेरी गुड. अजून? आई बाबांचे बोलणे ऐकणे. व्हेरी गुड. कसं बोलणं ऐकायचं? चांगलं बोलणं ऐकायचं की वाईट बोलणं ऐकायचं? त्यासाठी तुम्हाला कसं राहायचं आहे? सगळ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे की नाही? जेवण चांगलं केलं पाहिजे की नाही? चांगलं जेवण काय करायचं असतं? भाजी पोळी. भाजी पोळी करायची असते. पण काय करायची असते?
बोल. निरोगी राहण्यासाठी. निरोगी राहण्यासाठी. व्हेरी नाईस. बोल. प्रश्न बघा. बरं ठीक आहे, बोल. आपल्या शरीराची शरीराची वाढ वाढ होण्यासाठी. होण्यासाठी. बरोबर आहे. मग चांगलं काय वाईट काय याच्यामध्ये तुम्हाला फरक समजायचा आहे सगळ्यांना. बरोबर आहे. मग भाजी पोळी चांगली की पिझ्झा बर्गर चांगला? नक्की. इतर मुलांना ढकलून देणं चांगलं की त्यांना त्यांच्या सोबत चांगलं खेळणं चांगलं? बरोबर. दुसऱ्यांशी रागाने बोलणं चांगलं की प्रेमाने बोलणं चांगलं? बरोबर. हे सगळं कोण कोण फॉलो करतं? व्हेरी गुड. सगळी मुलं फॉलो करतात. सगळीच्या सगळी मुलं खूप समंजस आहात, शहाणे आहात, हुशार आहात. ओके, सगळ्यांनी हात खाली करा. बरं, आता पुढचा विषय. आपण कपडे काय घालतो? कपडे काय घालतो? थंडी लागू नये म्हणून. बरोबर. म्हणजे आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी. बरोबर आहे ना? आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण कपडे घालतो. बरोबर. मग ते कपडे कुठले कुठले घालतो आपण? हिवाळ्यात कुठले घालतो? हिवाळ्यात काय घालतो आपण? स्वेटर. पावसाळ्यात रेनकोट. आणि उन्हाळ्यात सुती कपडे. अरे वा, तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात. बरोबर. मग हे सगळं आपण कशासाठी घालतो? तर आपल्या शरीराचं प्रोटेक्शन होण्यासाठी. बरोबर आहे की नाही? मग आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करायचं असेल तर आपण चांगल्या गोष्टी नेहमी करत असतो. बरोबर आहे. मग शरीराच्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या आपण कशाला लावल्या पाहिजे? मनाला पण लावल्या पाहिजे. कशाला लावल्या पाहिजे? बरोबर आहे. मग आपल्या मनाला जर विचार चांगल्या सवयी लावायच्या असतील तर सगळ्यात आधी त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चांगला विचार करावा लागेल. काय करावं लागेल? चांगला विचार म्हणजे काय? चांगला विचार म्हणजे काय? चांगलं आठवणे. ओके, म्हणजे चांगलं बोलणे. बरोबर. आता तुमच्या वर्गांमध्ये सुविचार लिहिलेले असतात. बरोबर आहे ना? त्याचे सुविचार म्हणजे काय असतात? चांगला विचार. सुविचार म्हणजे चांगला विचार. बरोबर आहे की नाही? मग ते सुविचार नुसते लिहिण्यासाठी आहे की ते सुविचार आपण फॉलो करण्यासाठी आहे? बरोबर आहे की नाही? मग आज तुम्हाला मी एक चांगला सुविचार सांगते आणि तो सगळ्यांनी कायम स्वरूपासाठी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचा आहे. ओके, सांगू? सगळ्यांनी पाठ करून टाकायचा. ओके. विचार बदला, परिस्थिती बदलेल. काय? परत म्हणा. अजून जोरात. बरं. तुमचे विचार बदलले तर परिस्थिती बदलेल. बरोबर आहे? म्हणजे काय होईल नेमकं? चांगले विचार केले तर तुम्ही चांगले जाणार आहात. बरोबर आहे? आपल्या डॉक्टर साहेबांसारखे, आपल्या मॅडम सारखे, आपल्या शिक्षकांसारखे, हे की नाही? आपण सगळ्यांसाठी मोठे बनणार आहोत. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा आदर्श आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी कोण आहे माहिती तुम्हाला? अजून कोण आहे? शिवाजी महाराज. कोण आहे? काय आदर्श आहेत आपले? काय आदर्श आहेत? कारण त्यांचे सगळे गुण खूप चांगले आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे. बरोबर आहे की नाही? त्यांच्यामुळे आज आपण इतकं छान जीवन जगतो आहोत, है ना? मग आपल्याला आपले विचार शिवाजी महाराजांसारखे बनवायचे आहेत. कोणासारखे बनवायचे? शिवाजी महाराजांची सगळ्यात बेस्ट क्वालिटी काय होती माहिती तुम्हाला? काय होती? छत्रपती. ओके. अजून त्यांचं अजून सगळ्यात चांगलं काम काय होतं? कुठली गोष्ट सगळ्यात चांगली होती शिवाजी महाराजांची? स्त्रियांचा आदर करणे. क्या बात आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे. त्याच्यासाठी काय वाजलं सगळ्यांनी? तर शिवाजी महाराजांची ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी होती. आणि ती क्वालिटी कशामुळे आली? तर त्यांच्या मातेमुळे आली. त्यांच्या
त्यांच्या आईमुळे आली, जिजाऊ मातेमुळे आली, बरोबर आहे. शिवाजी महाराज जिजाऊ माता जे काही सांगतील ते सगळंच्या सगळं ऐकायचे. मग आपण मुलं आईचं सगळं ऐकतो का? नक्की ऐकतात की उलट उत्तर देतात? बरं, सगळ्यांना मोबाईल आवडतो का? खरं बोलायचंय. किती बघतात मोबाईल? किती बघतात? थोडा बघतात. टीव्ही किती बघतात? टीव्ही किती बघतात? नाही. व्हेरी गुड. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपासून बंद करायच्या आहेत, बरोबर आहे? कारण त्याच्यामध्ये चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. आपण काय जास्त बघतो? चांगलं बघतो की वाईट बघतो? काय काय बघतात? तुम्ही मोबाईल बघत नव्हतात ना? मग आता चांगलं काय बघतात मोबाईल मध्ये? सायन्स बघतात. व्हेरी गुड. बरोबर. तर चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या ठिकाणी बघायच्या असतात, बरोबर आहे. मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचं सांगितलेलं सगळं ऐकलं, म्हणून ते शिवाजी महाराज झाले आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि शिवाजी महाराजांच्या आईने हे सांगितलं की सगळ्यात आधी तू स्त्रियांचा आदर कर. काय सांगितलं? का करायचा असतो स्त्रियांचा आदर? का करायचा असतो सांगता येईल कोणाला? नाही. स्त्रियांचा आदर. हा, बोल बोल बोल. क्या बात आहे. व्हेरी गुड. तिच्यासाठी काय वाजवा सगळ्यांनी? बरं. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आई जी असते, आई आपल्या घरातली सगळ्यात पहिली डॉक्टर असते. काय असते? मुलांची सगळ्यात पहिली डॉक्टर असते, सगळ्यात पहिली शिक्षिका असते, सगळ्यात पहिली इंजिनियर असते आणि सगळ्यात पहिली स्वयंपाकीण असते. बरोबर आहे ना? मग आईच आपल्याला हे सगळं देत असते, सगळ्यात पहिले देत असते आणि आई आपली गुरु पण असते, है ना? सगळ्यात पहिली गुरु आई असते आणि दुसरे गुरु आपले शिक्षक असतात. तुम्ही शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिक्षक मिळतात ना, म्हणून आपण शिक्षक जे काही आपल्याला सांगत असतात ते आपण अगदी व्यवस्थित ऐकायला पाहिजे असतं. काय करायला पाहिजे असतं? आपण शाळेत कशासाठी येतो? शिकण्यासाठी. कसं शिकतो आपण शाळेत? चांगलं शिकतो, बरोबर आहे की नाही? वाईट शिकतो का आपण? सगळं चांगलं शिकतो ना. का चांगलं शिकतो? का शिकतो आपण चांगलं? अभ्यास करण्यासाठी. व्हेरी गुड. दुसऱ्यांना मदत करणे. आई वडिलांची नीट वागणे. चांगले विचार. व्हेरी गुड. कारण आपल्याला चांगल्या सवयी लागतात. चांगल्या सवयी लागतात. बरोबर. खोटं न बोलणे. खोटं न बोलणे. क्या बात आहे. बरोबर. मग आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आपण शाळेत येत असतो, बरोबर आहे की नाही? मग आपण या सगळ्या चांगल्या सवयी डेव्हलप करण्यासाठी शाळेत येत असतो. तर शाळेच्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. आपले शिक्षक आपल्याला जे काही सांगत आहेत ते आपण सगळं ऐकलं पाहिजे, है ना? लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. जेवढं तुम्ही लक्ष देऊन ऐकणार आहात तेवढं तुम्ही हुशार बनणार आहात. ज्यावेळेस शिक्षक आपल्याला शिकवतात त्यावेळेस आपण शिक्षकांकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला समजतं का? नाही. बरोबर आहे की नाही? आणि मग तुम्हाला शाळेतच समजलं नाही तर घरी गेल्यानंतर घरात अभ्यास करायला आवडेल का तुम्हाला? नाही आवडणार, है की नाही? म्हणून शाळेत लक्ष द्यायचं असतं. शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस. शिक्षक शिकवतात. तुम्ही एकच मुलगा आहात असं आहे का वर्गामध्ये? नाही. किती मुलं असतात वर्गात? भरपूर मुलं असतात, है की नाही? मग एवढ्या सगळ्यांना शिकवायचं असेल तर वर्गामध्ये सर्व मुलांनी कसं बसायचं असतं? शांत बसायचं असतं, बरोबर आहे? शांत बसल्याने फायदे काय काय होणार असतात? स्मरण शक्ती वाढते. व्हेरी नाईस. अजून एकाग्रता वाढते. शिक्षक जे काही सांगतात ते आपल्याला व्यवस्थित समजतं आणि मग आपण सगळीच्या सगळी मुलं हुशार बनतो, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला हुशार बनायचं आहे तर
लावायच्या असतात आणि चांगल्या सवयी लागल्या तर ऑटोमॅटिक आपलं सगळंच बदलत असतं आणि आपण चांगली व्यक्ती बनत असतो. मग आपल्याला जीवनामध्ये शिवाजी महाराजांसारखं बनायचं आहे. आता तुमच्यामध्ये जी काही मुलं आहेत सगळीच्या सगळी मुलं अतिशय हुशार आहेत, बरोबर आहे. मग आता इतिहासामध्ये काहीच लोकांची नावं होतात है ना, जसं आता बघा सचिन तेंडुलकर झाले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम झाले, लता मंगेशकर झाल्या, हे सगळे टॉपचे लोक झाले की नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा टॉपचेच लोक होऊ शकतात. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सगळ्या गोष्टींमध्ये आपलं सातत्य ठेवायचं आहे आणि चांगले विचार ठेवायचे आहेत. काय करायचं आहे, चांगले विचार ठेवायचे आहेत. जेवढे तुमचे विचार चांगले राहतील तेवढे तुमचे शब्द चांगले निघतील, बरोबर आहे की नाही. शब्द चांगले निघाले की त्याच्यामुळे तुमचे वाक्य चांगले तयार होत जातील आणि मग तुम्ही जे दुसऱ्यांशी बोलतात तेच तुम्ही स्वतःशी पण बोलत असतात, है की नाही. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना रागवतात त्या रागवण्याचा परिणाम दुसऱ्यावर जास्त होतो की स्वतःवरती जास्त होतो, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण दुसऱ्यांवरती जे बोलतो, दुसऱ्यांना जे रागवतो, दुसऱ्यांना जे काही म्हणतो त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्या स्वतःवरती होत असतो. म्हणून आपल्याला आजपासून आपल्या वाक्यांवरती, आपल्या शब्दांवरती, आपल्या विचारांवरती आपल्याला काय करायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे आणि सगळ्याचं सगळं कसं चांगलं होईल याचा विचार करायचा आहे. मग ज्यावेळेस तुमचे शब्द, वाक्य, विचार चांगले होतात त्यावेळेस तुमची कृती तशाच घडते की नाही. जर चांगले विचार केले तर कृती चांगलीच घडेल, वाईट विचार केले तर कृती कशी घडेल, वाईट घडेल, बरोबर आहे ना. म्हणून मग आपली कृती जर चांगली झाली तर कृतीमधून काय निर्माण होते, सवय. काय निर्माण होते, सवय निर्माण होते. आणि मग आपल्याला सवय कशा लागतात, चांगल्या सवयी लागतात. मग चांगल्या सवयी लागायच्या असतील तर सगळ्यात आधी आपल्याला काय बदलायचे आहेत, आपले विचार. व्हेरी नाईस. काय बदलायचे आहे, म्हणजे तुमच्या सगळ्या मुलांचं लक्ष माझ्याकडे आहे हे मला याच्यावरून लक्षात येत आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही सगळीच्या सगळी मुलं काय आहे, हुशार. काय आहात, बरोबर. आणि मग तुमच्या सवयी चांगल्या झाल्या तर ऑटोमॅटिक तुमचं व्यक्तिमत्व बदलेल की नाही. मग तुमचं व्यक्तिमत्व कसं बनेल, चांगलं व्यक्तिमत्व बनेल. मग चांगलं व्यक्तिमत्व बनलं तर तुम्ही एक चांगला माणूस बनाल, एक चांगला नागरिक बनाल या देशाचा. आणि एक चांगला नागरिक बनलात तर तुमच्या आयुष्याचं तुम्ही कल्याण करणार, आहे की नाही. मग चांगल्या सवयी कुठल्या आणि वाईट सवयी कुठल्या याच्यावरती आपण आता थोडंसं डिस्कशन करणार आहोत, बरोबर आहे. आता तुम्ही चौथीला आहात सगळीच्या सगळी मुलं, बरोबर आहे. मग मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्याला सेफ्टी आणि डेंजर, चांगलं आणि वाईट ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मग आपण कपडे काय घालतो, आपल्या प्रोटेक्शनसाठी, बरोबर आहे की नाही. मग प्रोटेक्शनसाठी कपडे घालतो. मग प्रोटेक्शन कशापासून करतो आपण, ऊन, वारा, पाऊस, थंडी, है ना, या सगळ्या गोष्टींपासून आपण आपलं प्रोटेक्शन करतो. मग प्रोटेक्शन करण्यासाठी आपण वरचे कपडे घालतो, है ना. मग कपडे घालताना आपण कोणासमोर कपडे घालतो, कोणासमोर कपडे घालतो, कोणासमोर घालत नाही, कोणासमोर घालतो, कोणासमोर घालत नाही, सांगा कोणाला येते उत्तर. आंघोळ केल्यानंतर कपडे घालतात, बरोबर आहे. मग कपडे तुम्ही कुठे घालतात, बाथरूम मध्ये घालतात, आई वडिलांसमोर घालतात की बाहेर आपल्या गल्लीमध्ये घालतात, कुठे घालतात कपडे, कुठे घालतात, बाथरूम मध्ये घालतात की नाही. मग आज मी तुम्हाला विचारला है ना, मग आपण गल्लीमध्ये कपडे घालतो का कधी नाही, है ना. मग आपण कपडे कुठे घालतो तर बाथरूम मध्ये घालतो. का घालतो बाथरूम मध्ये, का घालतो, काय कारण आहे. बिनधास्त बोलायचं, घाबरायचं नाही आपल्याला. आज आपल्याला बिनधास्त बोलायला शिकायचं की नाही. जेवढं तुम्ही बिनधास्त बोलायला शिकाल तेवढं तुम्ही स्वतःचं संरक्षण करणार आहात आणि आपल्याला आज ते शिकायचंय. हा बोल. कारण कोणी आपल्याकडे पाहू नये, कोणी आपल्याकडे पाहू नये त्या मग कोणी आपल्याकडे पाहू नये यासाठी आपण काय करतो, कोणासमोर कपडे घालत नाही. मग कोणासमोर कपडे जर आपल्याला घालायची लाज वाटते तर मग आपण कसंही बसलं पाहिजे का, कसंही राहायला पाहिजे का, नाही, बरोबर आहे ना. मग
शरीरामधले जे काही पार्ट्स आहेत 3 ते 4 पार्ट्स असे आहेत की ते आपले एक्सेट पार्ट्स आहेत की त्यांना आपण कोणाला हात नको लावू द्यायला पाहिजे असतं आहे की नाही. मग कोणी हात लावायला नको किंवा कोणाचं बॅक टच व्हायला नको पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. मग आपल्यासाठी गुड टच कोणाकोणाचा असतो? कोणाकोणाचा असतो? आई वडिलांचा. आई वडील. क्या बात आहे. काय वाजवा त्याच्यासाठी? शिक्षकांचा. टीचर. क्या बात आहे. काय वाजवा? अजून अजून कोण? दसायला गेलं तर डॉक्टर. परंतु त्यावेळेस डॉक्टरांकडे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डॉक्टरांसमोर आपण डायरेक्ट डॉक्टरला हात लावू द्यायचा नसतो. आपल्या आई वडिलांना समोर बसवायचं असतं आणि मग डॉक्टरांना तपासू द्यायचं असतं हे की नाही. तर हे 4 लोक सोडले तर इतर कोणालाही आपल्याला टच करू द्यायचा नसतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मग त्यानंतर आता आपल्याला वाटतं की अरे या लोकांनी आपल्याला असा हात लावलेला आहे किंवा लोक त्या ठिकाणी कपड्यांमध्ये हात घालून आपल्याला हात घालताय. बरोबर आहे ना. तर मग ही अशी गोष्ट जर तुमच्याबाबत कुठे कधी घडली तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण कोणाला सांगायला पाहिजे ही गोष्ट? आई वडिलांना. बरोबर आहे. शाळेत घडली तर टीचरांना, शिक्षकांना. व्हेरी गुड. बरोबर. आणि बाहेर कुठे घडली तर काय करणार मग? जर तुम्ही बाहेर खेळायला गेलेले आहात किंवा काही करत आहात जोराने ओरडायचं. क्या बात आहे. काय वाजवा? बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग आज तुम्हाला चांगली गोष्ट वाईट गोष्ट समजली? काय काय समजलं? एकेकाने हात वरती करून सांगा बरं मला काय काय समजलं आज? हा. गुड टच बॅड टच. व्हेरी गुड. अजून निरोगी राहणे. व्हेरी नाईस. अजून बोल बोल बोल. काय काय? स्त्रियांचा आदर. व्हेरी गुड. काय वाजवा? आपल्या शरीराला चांगल्या सवयी लावणे. व्हेरी नाईस. अजून चांगला विचार करणे. क्या बात आहे. काय वाजवायचं? चांगले व वाईट वाटणे. चांगले व वाईट वाटणे. ओके. म्हणजे ते समजणे समजून घेणे. हा ठीक आहे. अजून हा. अजून टीचर शिकवताना लक्ष देणे. व्हेरी गुड. काय वाजवा? आई वडिलांचा आदर करणे. क्या बात आहे. काय वाजवा? कोणी वाईट वागलं असेल तर आई वडिलांना सांगणे. व्हेरी नाईस. चिडचिड न करणे. व्हेरी गुड.
अतिशय चांगले विचार, चांगल्या सवयी सगळ्या परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे? आपल्यामध्ये आजपासून डेव्हलप करायचं आहे. काय करायचं आहे? मग सगळेजण डेव्हलप करणार. इथे बसलेली सगळी मुलं कशी आहे? कशी आहे? सगळ्यांचे विचार कसे आहे? सगळ्यांच्या सवयी कशा आहे? वर्गात शिक्षकांचं सगळं कोण करणार? काय करणार? तर मग वर्गात शिक्षक जे काही सांगतात ते काय केलं पाहिजे आपण? मग वर्गात तुमची कशी असली पाहिजे? वर्ग कसा असला पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही सगळे शांत बसणार त्यावेळेस शिक्षकांना जास्त ओरडावं लागेल का? आणि शिक्षक जे काही शिकवतात ते तुम्हाला छान समजेल की नाही? आणि तुम्हाला चांगलं समजलं तर तुम्ही सगळे हुशार राहणार की नाही? बरोबर. म्हणून आजपासून तुमच्या सगळ्यांचे विचार चांगले बनवायचे आहेत, सवयी चांगल्या बनवायच्या आहेत, प्रत्येक कृती चांगली करायची आहे आणि सगळ्यांनी एकाग्र चित्त होऊन आणि शिक्षकांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. बरोबर. सगळ्यांना काही समजलंय? चांगलं काय वाईट काय हे समजलंय? बरोबर. चाकू कसा असतो? धार असते. बरोबर आहे की नाही? आणि मग चाकूला जर धार असेल तर काय होतं? कापलं जातं. बरोबर आहे की नाही? लागतं ना आपल्याला. मग तसाच आपला शब्द जर वाईट असेल म्हणजे काय असते त्या शब्दाला? धार. काय असते? चाकूला काय असते? मग चाकूला धार असला तर चाकूने काय होतं? कापलं जातं. आहे की नाही? मग शब्दाला धार असेल तर काय होईल? काय होईल? दुसऱ्यांचं मन कापलं जाईल की नाही? दुसऱ्यांना वाईट वाटेल ना. म्हणून आजपासून आपल्या शब्दाला धार नको पाहिजे. है ना? आपला शब्द अतिशय चांगला निघायला पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बॅड वर्ड्स वापरायचे नाही. नेहमी चांगले शब्द वापरायचे. आलं लक्षात? सगळ्यांना सगळं समजलं? अगदी छान समजलं? मग सगळी मुलं आजपासून हे सगळं सगळं फॉलो करणार? काय काय फॉलो करणार? चांगल्या सवयी. अजून चांगला विचार. बरोबर. चांगली गोष्ट काय? चांगली गोष्ट काय? वाईट गोष्ट काय? बरोबर. त्याचबरोबर स्त्रियांचा आदर करणे. वाक्य बोला बरं परत. बरोबर आहे ना? मग आजपासून सगळेजण सगळ्या स्त्रियांचा आदर करणार. मग तुमच्या वर्गातल्या मुली ह्या पण कोण आहे? स्त्रीच आहे की नाही? मग त्यांच्याशी पण आपण सगळ्यांनी कसं राहायला वागायला बोलायला पाहिजे? है ना? त्यांना पण रिस्पेक्ट दिला पाहिजे की नाही? मग आजपासून तुम्ही स्वतःलाही रिस्पेक्ट द्यायचा आहे आणि दुसऱ्यांना पण रिस्पेक्ट द्यायचा आहे. समजलं? लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकाचा आदर करणे ही गोष्ट सगळ्यांनी आज शिकायची आहे आणि आजपासून कृतीमध्ये आणायची आहे. काय करायची आहे? बरोबर आहे? आणणार सगळेजण? 100%? त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही रोज प्रवास करतात, बसने जातात, रिक्षाने जातात, व्हॅनने जातात, तुमच्या घराच्या आजूबाजूला जे क्रीडांगण असतं तिथे खेळायला जातात किंवा आई वडिलांसोबत तुम्ही पिकनिकला जातात, तर तिथे तुम्हाला जर काही असे अनुभव आलेले असतील जे चांगले असतील, वाईट असतील, जे तुम्हाला मॅडमला सांगावेसे वाटत असतील तर सांगू शकता हात वर करून. आणि मी आज जे शिकवलं तुम्हाला ते तुमचं किती अंमलात आलेलं आहे ते बघण्यासाठी मी आत्ताच तुमची एक परीक्षा घेणार आहे. चालेल सगळ्यांना? तयार सगळे? बरं, ठीक आहे. आधी तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला हवे असेल काही प्रश्न तर. मॅडम तयार आहे तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. बोला बोला. बघा, मला विशेष वाटतंय तुमचं आज की खरोखर तुम्ही खूप हुशार आहात हे दाखवून दिलेलं आहे. तुमच्याकडे खूप मोठं कॉम्प्युटर आहे हे दाखवून दिलेलं आहे, हो की नाही? आणि आता तुम्ही स्वतःच सांगताय की आम्हाला अजून ऐकायचंय, म्हणजे तुमची क्षमता तुम्ही स्वतः वाढवलेली आहे हेही दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे खूप क्षमता असते, हो की नाही?
पण आपण त्याचा वापर कधी करतच नाही. आपल्याला माहितीच नाही आपण किती मोठे आहोत, आपल्याकडे किती शक्ती आहे, हो की नाही? म्हणजे आज तुम्ही एवढा वेळ बसला पण कंटाळला नाही, इकडे तिकडे बघितलं का नाही. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं तुमचं माइंड एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे. कुठे? संवाद ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर तुम्ही म्हटलं हो, आणि तुम्ही खरोखर दाखवून दिलेलं आहे. तुम्ही मॅडम आणि तुम्ही दोघांचे जे प्रश्न आणि उत्तरं होते ते अतिशय छान चालू होते. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे खूप छान दिली, प्रश्नही छान विचारलेले आहेत. अजून जर कोणाला विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. बरं ठीक आहे, मी तुम्हाला ना थोडीशी टेक्निक देते अभ्यासाची. एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणी काय सांगते की अरे हा विषय अवघड आहे, किंवा आपल्या घरात पॅरेंट्स पण बरेचदा म्हणतात ना की अरे आम्हाला काही जमत नाही, आम्हाला काही येत नाही, शिक्षकांनाच विचारा, आहे की नाही? मग त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की अरे हे अवघड आहे, हे मला जमत नाही, मला येत नाही, असा विचार आपण करतो ना. मग आजपासून हा विचार करायचा. आपण शाळेत येतो, शिक्षक आपल्याला शिकवतात, है ना, शिक्षक आपल्याला अगदी व्यवस्थित समजून सांगतात. मग त्यावेळेस शिक्षकांकडे तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर शिक्षक जे काही शिकवत असतील ते सगळ्याच्या सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित समजतं आणि सगळे विषय अतिशय सोपे असतात. कसे असतात? कारण तुम्हाला एकट्यानेच बघूनच सिलेबस बनवला जातो का? नाही, सारासा मुलांचा विचार करून सिलेबस बनवला जातो की नाही? त्याच्यामुळे सिलेबस हा अजिबात हार्ड नसतो. तुमची बुद्धिमत्ता जेवढी आहे तुमच्या बुद्धिमत्तेनुसारच तो बनवला गेलेला असतो, बरोबर की नाही? मग आता तुम्ही पहिलीला असेल तर तुम्हाला एकदम छोटासा अभ्यास असतो, दुसरीला गेलात की थोडासा वाढतो, तिसरीला गेला की वाढतो, है ना? मग तुम्ही जसजसे मोठे होत जातात तसतसं तुमचा अभ्यास वाढत जाणार आहे की कमी होणार आहे? बरोबर आहे ना? मग ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे ना. मग तुमचा अभ्यास जर वाढत जाणार आहे तर तुम्ही पण अभ्यास वाढवला पाहिजे की नाही? अभ्यास करणं वाढवलं पाहिजे की नाही? म्हणून मग आजपासून तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, टीचरने शाळेत जे काही शिकवलेलं असेल ते घरी गेल्या गेल्या लगेचच अभ्यास करत जायचं आहे. आलं लक्षात? जेवढं तुम्ही तो घरी जाऊन लगेच अभ्यास कराल तेवढं तो तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तो तुमच्या जसाच्या तसा लक्षात राहील. तुम्ही सगळी मुलं अतिशय चांगले मार्क्स मिळून कायम स्वरूपीसाठी पास आउट होत जाल. आलं लक्षात? सगळ्यांना लक्षात आलं? काय टिप दिली मी सांगा बरं? काय टिप दिली? काय सांगितलं मी आता? हा बोल. शिक्षकांनी जे शिकवलं ते घरी गेल्या गेल्या लगेच त्याचा अभ्यास कर. बरोबर आहे ना? म्हणजे मग तो तुमचं लक्षात राहील लगेच. हा टीचरकडे शिकवताना लक्ष दे. लक्ष द्यायचं. व्हेरी नाईस. कोणताही विषय हार्ड नसतो. कोणताही विषय हार्ड नसतो, अवघड नसतो, बरोबर आहे ना? मग हे आजपासून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. काय काय लक्षात घ्यायचंय? सगळे विषय सोपे आहेत. म्हणा बरं सगळ्यांनी. सगळे विषय सोपे आहेत. अभ्यास अतिशय सोपा आहे. मला अभ्यास करायला खूप आवडतं. अभ्यास करताना मला मजा येते. ओके, हे सेंटेन्सेस तुम्ही रोजच कंपल्सरी म्हणायचे आहेत. त्याच्याने तुमचा अभ्यास खूप छान होईल. तुम्ही सगळीच्या सगळी मुलं हुशार होणार आहात आणि अतिशय जबरदस्त बनणार आहात. ठीक आहे? आज के लिए इतना ही काफी. पण तुमची कॅपॅसिटी किती आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आज कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सौ मिनल गायकवाड मॅडम ह्याही डॉक्टर आहे आणि अशा डॉक्टरांचं व्याख्यान तुमच्यासाठी ठेवलं. आणि जे डॉक्टर पवार साहेब जे अतिशय यशस्वी कारकीर्द त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घडवलेली आहे, ते उत्कृष्ट असे आमदार, खासदार, उत्कृष्ट सरचिटणीस असे अनेक पदं त्यांनी भूषवलेले आहेत. उत्कृष्ट शल्य विशारद होते, उत्कृष्ट सर्जन होते.
खूप सर्जरी त्यांनी काही कमी वेळात आणि काही तासांमध्ये अशा त्या सर्जरी केलेल्या आहे आणि पूर्ण जगभर आपलं नाव केलेलं आहे. असे हे डॉक्टर वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या शाळेमध्ये डॉक्टर मिनल गायकवाड मॅडम ह्या आलेल्या आहेत आणि त्यांनी तुमचं मन जिंकून घेतलेलं आहे. तुम्हाला यशस्वी जीवनाची वाटचाल कशी करायची, आपलं पुढचं जे पाऊल आहे ते कसं आल्हाददायक, हुशारीने, चाणाक्षपणे टाकायचं, कोणाशी कसं बोलायचं, कसं बोलायचं नाही, आणि जर चुकीचं बोललं तर त्याचा त्रास कोणाला होतो? आपल्यालाच. त्याचे परिणाम कोणावर होतात? आपल्यावरच होतात. म्हणून समोरच्याशी बोलताना आपण आधी विचार करून मगच बोललं पाहिजे. हे मॅडमने शिकवलं. आईशी कसं वागलं पाहिजे, जसे डॉक्टर वसंतराव पवार यांचं उदाहरण, त्यांनी घरोघरी दूध, जसे दूध आता दूधवाला येतो की नाही तसं दूध वाटलेलं आहे. गाई म्हशी यांचं दूध काढलेलं आहे. अतिशय कष्ट घेतलेलं आहे. सायकलवर जाऊन ते दूध वाटत होते आणि तरी सुद्धा आपल्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीला पहिले आले होते. म्हणजे काय? काम केल्याने माणूस काय मरतो का? कष्ट केल्याने उलट आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. म्हणून आम्ही नेहमी सांगतो व्यायाम करा, कारण तुम्ही काही कष्टच करत नाहीये. करताय का कष्ट? नाही. मग व्यायाम करा. व्यायामाने आपलं मन आणि शरीर दोघंही निरोगी राहतं आणि आपल्याला अभ्यासच नाही, जेही तुम्ही काम करता त्या कामामध्ये यश मिळतं. काय मिळतं? आता मी तुम्हाला जो टास्क देणार आहे, जी परीक्षा तुमची घेणार आहे ती अशी की आतापर्यंत मॅडमने सांगितलं वर्गात शांत, आता तुम्ही पण एवढा वेळ शांत बसणार, पण आता आपण जेव्हा इथून वर्गापर्यंत जातो तेव्हा कशी जाणार? आता तुमचं तुम्हाला ठरवायचं बरं. शिक्षक किंवा आम्ही कोणीही काहीही सांगणार नाही. जसं शिक्षक रोज सांगतात की 2-2 ओळीत चला, तसं तुम्हाला जायचंय. आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही इथे फोटो काढणार आहोत, त्यामुळे तुम्हाला आधी जायचंय. आता तुम्ही जाईपर्यंत आम्ही सगळे फक्त तुम्ही कसे जातात ते बघणार आहोत. इथेच बसून राहणार आहोत. कोणीही आम्ही जागेवर उठणार नाही. तुमच्यापैकी 2, एक मुलगा एक मुलगी उभी राहील आणि मुलांना सोडेल. मग ते कसं सोडायचं, कोणी उभं राहायचं, पटकन ठरवायचं आहे. फास्ट एकाने उभं राहायचं आहे, दोघांनी, एक मुलगा एक मुलगी, आणि पटकन नियोजन करायचंय. फास्ट, वेळ न घालवता. चला फास्ट. आपण रोज किती ओळी सोडतो? 2 ना. मग कसं उठायचं? 2-2 ओळीत पटकन. तोपर्यंत बाकीचे काय करतात? बसलेले असतात. मग 2 ओळी, एक मुलाची एक मुलींची ओळ, पटकन उठा. आणि त्या मुलांनी सांगितल्याशिवाय ते उठणार नाही, हे एकदम बरोबर आहे. तेच नियोजन करतील आणि सगळे शिक्षक पण निरीक्षण करतील आता हे मुलं कसं नियोजन करतायत.